नमस्कार माय टू फॅमिली. तर सिडको लॉटरीबद्दल अपडेट आहे ते म्हणजे महागड्या घरांमुळे ग्राहकांची सिडकोकडे पाठ फिरवली, सरकारकडे हस्तक्षेपाची माहिती. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. सिडकोच्या माझे पसंतीचे घर योजनेत पहिल्या टप्प्यात 26,000 घरांपैकी केवळ 10,000 घरांसाठीच पुष्टीकरण रक्कम मिळाली आहे. 16,000 घरांना ग्राहक न मिळाल्याने सिडकोसमोर आव्हान उभे राहिले आहे. घरांच्या किमती कमी करण्याची मागणी ग्राहक आणि राजकीय नेते करत आहेत. विधान परिषदेत याबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. माझे पसंतीचे घर योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 26,000 घरांपैकी अवघ्या 10,000 घरांकरिता सिडकोला ग्राहकांकडून पुष्टीकरण रक्कम म्हणजेच कन्फर्मेशन अमाऊंट प्राप्त झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याअंतर्गत 16,000 घरांसाठी सिडकोला ग्राहकच उपलब्ध झालेले नाहीत. यावरून ग्राहकांनी सिडकोच्या घरांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात किमान 60% घरे विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आलेल्या सिडको व्यवस्थापनासमोर आता दुसऱ्या टप्प्यात घरे विक्रीस कशी काढायची असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी ग्राहकांसह राजकीय पुढाऱ्यांकडून देखील सातत्याने मागणी केली जात आहे. ग्राहक जे आहेत ते घरांच्या किमती कमी होण्याची वाट बघत बसले आहेत. चालू अधिवेशनात विधान परिषद सदस्य आमदार विक्रांत पाटील व शशिकांत शिंदे यांनी सिडको घरांच्या अवाजवी किमतीबाबत लक्षवेधी उपस्थिती करून सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत सिडकोची घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सिडको गृहनिर्माण योजनेबाबत लक्षवेधी उपस्थित करताना घरांच्या किमती अवाजवी आकारणे, कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे सांगून नंतर हेतुपुरस्सर आकारण्यात येणे, मुंबईतील म्हाडा घरांच्या किमतीच्या तुलनेने सिडको घरांच्या किमती जास्त असणे असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच खाजगी विकासकांनी उभारलेल्या घरांच्या किमती सिडको घरांच्या किमतीच्या तुलनेत कमी असल्याने सिडको ही खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी कार्यरत असल्याचा जनतेच्या मनात निर्माण झालेली शंका दूर करण्यासाठी घरांच्या किमती 25 ते 30% कमी कराव्या अशी ग्राहकांची असलेली मागणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने कार्यवाही करावी असे मुद्दे लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. आणि त्याहूनही विशेष म्हणजे आवश्यकता नसताना सिडकोने घरे विकण्यासाठी जाहिरातदार कंपनीला 699 कोटींचे कंत्राट देणे व त्याचा भार सिडकोने सर्वसामान्य ग्राहकांवर टाकला असण्याची शक्यता व यामुळे सर्वसामान्य जनतेचा सिडकोच्या कार्यप्रणालीवर उडालेला विश्वास व निर्माण झालेली संशयाची भावना लक्षात घेऊन शासनाने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी विधान परिषद सदस्यांनी केली आहे. आतापर्यंत सुमारे 10,000 ग्राहकांनी कन्फर्मेशन अमाऊंट भरून आपले बुकिंग कन्फर्म केले आहे. मात्र पुष्टीकरण रक्कम भरलेले ग्राहक देखील द्विधा मनस्थितीत सापडून घराचे बुकिंग रद्द तर करणार नाहीत ना या विवंचनेत सिडको अधिकारी सापडले आहेत. कर्जासाठी पात्र ठरणार. माझे पसंतीचे घर योजनेअंतर्गत सिडकोने पहिल्या टप्प्याअंतर्गत जे 26,000 घरे विक्रीस काढली होती त्यापैकी सुमारे 21,000 घरांची सोडत ही 15 फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. मात्र सोडत काढून जवळपास 5 महिन्याचा कालावधी लोटत आला तरी प्रत्यक्ष घर घेण्यासाठी आत्तापर्यंत सुमारे 10,000 ग्राहकांनीच पुष्टीकरण रक्कम म्हणजे कन्फर्मेशन अमाऊंट सिडकोकडे भरून घर खरेदी करण्यासाठी होकार दर्शविला आहे. परंतु सिडकोला घरांचे कन्फर्मेशन देणाऱ्या ग्राहकांपैकी किती ग्राहक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात यावर सुद्धा सिडको घरांचे भवितव्य अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्याअंतर्गत सिडकोच्या उर्वरित 16,000 घरांच्या विक्रीबाबत सिडकोसमोर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तर आता नक्कीच सगळ्यांचे डोळे सिडको घरांच्या किमतीकडे लागलेले असणार आहेत, कारण सिडको घरांच्या किमती जर कमी झाल्या तर नक्कीच सिडकोची जी दुसरी लॉटरी असेल त्याला हवा तसंच सिडकोला प्रतिसाद भेटेल. आणि 25 ते 30% जर किमती कमी झाल्या तर जे 10,000 जण आहेत त्यांचाही नक्की याच्यामध्ये फायदा होईल. आणि ज्यांनी अजूनही कन्फर्मेशन अमाऊंट भरलेली नाही, जे दुविधेमध्ये आहेत की घर घ्यावं की नाही, त्यांचाही मार्ग मोकळा होईल घर घ्यावं की नाही या प्रश्नातून. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.